नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। आज हनुमान जन्मोत्सव। हनुमान म्हणजे फक्त एक देवता किंवा पुराणातली व्यक्तिरेखा नाही, तर तो मानवी क्षमतेचा सर्वोत्तम नमुना आहे। आणि हे आपण विज्ञानाच्या नजरेतनं पाहिलं तर यामागे खूप खोल अर्थ उलगडत जातो। हनुमानाला वायुपुत्र म्हटलं जातं, यामागे एक सायंटिफिक आधार आहे। वायू म्हणजे फक्त हवा नाही, तर जीवनाचा मूलभूत स्रोत म्हणजे प्राणशक्ती। आपण घेतलेला प्रत्येक श्वास हा शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचवतो आणि तोच ऑक्सिजन पेशींमध्ये जाऊन ऊर्जा निर्माण करतो। म्हणजे श्वासावर नियंत्रण म्हणजे शरीरावर नियंत्रण। प्राणायाम, दीर्घ श्वसन या गोष्टी आज विज्ञानानं मान्य केल्या आहेत की त्या सगळ्या गोष्टी मेंदू शांत करतात, तणाव कमी करतात आणि शरीराची कार्यक्षमता वाढवतात। आणि म्हणूनच हनुमानाची वायुपुत्र ही ओळख म्हणजे ऊर्जा व्यवस्थापनाचं एक परिपूर्ण प्रतीक आहे। हनुमानाच्या शक्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पर्वत उचलला, समुद्र ओलांडला। हे आपण अक्षरशः घेतलं तर ते आपल्याला चमत्कार वाटतात। पण विज्ञान काय सांगतं की मानवी शरीरामध्ये एक टॅलेंट पोटेन्शियल असतं किंवा एक लेटेंट पोटेन्शियल असतं। आपल्याला सामान्य परिस्थितीत जी ताकद जाणवते ती पूर्ण ताकदीचा एक छोटासा भाग असतो। संकटाच्या क्षणी शरीरामध्ये ॲड्रेनलिन स्त्रवतो आणि अचानक प्रचंड शक्ती निर्माण होते। म्हणूनच काही वेळा सामान्य माणूसही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करतो। आणि हनुमानाची शक्ती म्हणजे हीच मॅक्झिमम ह्युमन पोटेन्शियलची रूपकात्मक मांडणी असं मला वाटतं। हनुमानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं मन स्थिर आणि शांत आहे, पूर्णपणे नियंत्रित आहे। आजच्या न्यूरोसायन्सनुसार ध्यान म्हणजे मेडिटेशन केल्यानं मेंदूमधले जे परफ्रंटल कॉर्टेक्स असतात ते मजबूत होतात, ज्यामुळं आपली एकाग्रता, निर्णय क्षमता वाढते आणि भावनांवर नियंत्रण वाढतं। हनुमान नेहमीच संयमी, एकाग्र आणि जागरूक पाहतो आपण। रामायणामध्ये सुद्धा पाहतो आपण। म्हणजेच ते ट्रेन्ड ब्रेन आहे, त्याचं प्रतीक आहे। आणि म्हणूनच ज्याचं मन जिंकलं त्यानं सगळं जिंकलं, ही गोष्ट विज्ञानही आजसुद्धा मान्य करतं। आता इथे एक पायरी थोडी पुढे जाऊयात आपण, ज्याला क्वांटम फिजिक्स म्हणतात किंवा क्वांटम सायन्स म्हणतात। त्याचा जर विचार केला तर हनुमानाचं व्यक्तिमत्व अजून आपल्याला खूप डीप समजायला लागेल। क्वांटम फिजिक्स सांगतं की विश्वातली प्रत्येक गोष्टी ही एनर्जी आणि तरंग म्हणजे व्हायब्रेशनच्या स्वरूपात आहे। म्हणजे आपले विचार, भावना या सगळं काही एनर्जी फील्ड आहेत। ऑब्झर्वर इफेक्ट या सिद्धांतानुसार आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट बदलते किंवा प्रकट होते। याचा अर्थ आपले विचार वास्तव निर्माण करू शकतात। हनुमानाची रामभक्ती इथे खूप महत्त्वाची ठरते। त्याचं पूर्ण लक्ष, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण ऊर्जा ही रामावर केंद्रित होती। क्वांटम दृष्टिकोनातनं पाहिलं तर हे परफेक्ट अलाइनमेंट ऑफ एनर्जी आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन, भावना आणि कृती एकाच ध्येयावर केंद्रित होतात ना, तेव्हा त्याची ऊर्जा ही अतिशय शक्तिशाली बनते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात। आणि म्हणूनच हनुमानाला काहीही अशक्य नव्हतं। याच्यामध्ये क्वांटम फिजिक्सचा जर विचार केला आपण तर क्वांटम एन्टँगलमेंट हा अजून एक संकल्पना आपण पाहूयात, ज्यामध्ये दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या खोलपणे जोडलेल्या असतात की एकावर परिणाम झाला की त्याचा परिणाम दुसऱ्यावरही होतो, मग त्यात कितीही अंतर असलं तरी। हनुमान आणि राम यांचं नातं असंच दाखवलं जातं। शारीरिक अंतर असलं तरी मानसिक आणि ऊर्जात्मक जी जोड आहे ती अतूट आहे। आणि हीच गोष्ट आध्यात्मिक भाषेमध्ये आपण त्याला भक्ती म्हणतो, तर विज्ञानाच्या भाषेमध्ये याला एन्टँगल्ड कॉन्शियसनेस असं म्हणतात। आता हनुमान जो आहे तो अजरामर आहे, तो चिरंजीवी आहे। आणि विज्ञान असं सांगतं की शरीरातल्या पेशी या सतत नवनवीन बनत असतात। सेल्स रिजनरेशन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। योग्य आहार, श्वसन, मानसिक संतुलन यामुळे आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो। त्यामुळे अमरत्व म्हणजे कधीही मरण नाही, तर दीर्घकाळ निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय राहणं असा त्याचा सायंटिफिक अर्थ होतो। शेवटी पाहिलं तर हनुमान म्हणजे एखादी बाह्य शक्ती नाही, तर ती आपल्या आत असलेली सुप्त क्षमता आहे। योग्य श्वसन, नियंत्रित मन, प्रखर ध्येय आणि सकारात्मक ऊर्जा या चार गोष्टी जर एकत्र आल्या तर माणूस स्वतःचं आयुष्य बदलू शकतो। आणि हाच खरा हनुमान तत्व आहे जे तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे। विज्ञान आणि अध्यात्माला जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला कळतं
की पुराणकथा या फक्त गोष्टी नाहीत, त्या मानव उत्क्रांतीचा, शक्तीचा आणि जागृतीचा एक गूढ पण अत्यंत सत्य आणि वास्तविक नकाशा आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर जरूर कमेंट करा आणि याच विषयावरती अजून तुम्हाला सायन्स आणि हनुमान सायन्स आणि राम सायन्स आणि रावण याविषयी माहिती हवी असेल तर कृपया जरूर कमेंट करा. पुढच्या काही भागांमध्ये आपण ते आवर्जून पाहूयात. पुन्हा भेटूयात.